हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अकोल्यात प्रकाश आंबेडकर, नांदेडमध्ये प्रताप चिखलीकर आणि अमरावतीत नवनीत राणांचं शक्ती प्रदर्शन। अर्ज भरण्यासाठी मोठ्या रॅल्या आणि मोठे नेते उपस्थित। उमेदवारी अर्ज भरण्याआधी अमरावतीमध्ये नवनीत राणांचं जोरदार शक्ती प्रदर्शन। राणा अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल। अकोल्यातून वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचा उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरण्यापूर्वी वंचितचं शक्ती प्रदर्शन। नांदेडमधील भाजपचे उमेदवार प्रताप पाटील आज उमेदवारी अर्ज भरणार। चिखलीकरांचं रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन। हिंगोलीत शिंदेच्या शिवसेनेकडून हेमंत पाटलांऐवजी बाबूराव कोहळीकरांना उमेदवारी। हिंगोलीत बाबूराव कोहळीकरांसाठी मुख्यमंत्र्यांची रॅली। जात प्रमाणपत्र प्रकरणात नवनीत राणांना दिलासा। हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द। नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध। सुप्रीम कोर्टाचा निर्णय। नवनीत राणांवर जे बोट उचलत होते त्यांना कोर्टानं उत्तर दिलं। महाविकास आघाडीचे नेते संपतील पण ते आम्हाला संपवू शकणार नाही, फडणवीसांची टीका। हनुमान चालीसा भारतात नाही तर पाकिस्तानात जाऊन म्हणायची का? देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल। धाराशिवमध्ये परंपरागत पाटील आणि राजे निंबाळकर यांच्यात लढतीची शक्यता। राणा जगजितसिंह पाटलांच्या पत्नी अर्चना पाटील अजित पवार गटात प्रवेश करणार। दुपारी 3 वाजता पक्षप्रवेश सोहळा। सांगलीची जागा ठाकरे गटच लढणार। संजय राऊत ठाम तर एका ठिकाणी गडबड झाल्यास इतर जागांवर परिणाम होतात, भास्कर जाधवांचं सूचक विधान। अमरावती लोकसभा मतदारसंघातून वंचितच्या उमेदवाराची माघार। प्राजक्ता पिल्लेवान उमेदवारी अर्ज दाखल करणार नाहीयेत, सूत्रांची माहिती। महायुतीत उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि धाराशिवचा तिढा कायम। धाराशिवच्या जागेवर भाजपसह अजित पवार गटाचा देखील दावा। सुनेत्र पवारांसाठी फडणवीस प्रचाराच्या मैदानात। फडणवीसांची उद्या दुपारी इंदापुरात जाहीर सभा। हर्षवर्धन पाटीलही प्रचारात सक्रिय होणार। ठाण्याची जागा शिंदेगडाला देण्याबाबत सहमती तर नाशिकची जागा अजित पवार गटाला। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब। हकालपट्टीनंतर संजय निरुपम यांचा काँग्रेस पक्षातून राजीनामा। मी आधी राजीनामा दिल्यानंतर माझ्यावर हकालपट्टीची कारवाई, संजय निरुपम यांचं ट्विट। संजय निरुपम काँग्रेसनं रस्त्यावर फेकलेला कचरा घरात घेण्याची गरज नाही, मोहित कंबोज यांचं वक्तव्य। तर कंबोज माझा जुना मित्र, आम्ही वाद मिटवून घेऊ, निरुपम यांची प्रतिक्रिया। शरद पवार गटाची आज रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि साताऱ्याची उमेदवार जाहीर होण्याची शक्यता। जयंत पाटील पत्रकार परिषद घेऊन उमेदवार जाहीर करण्याची शक्यता। रामटेकमध्ये किशोर गजबे यांना वंचितचा पाठिंबा। रामटेकमध्ये काँग्रेसला मतविभाजनाची भीती। अमरावतीत रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता। रिपब्लिकन सेना वंचितला पाठिंबा देणार। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। संयुक्त अरब अमिरातीला 10,000 टन कांदा निर्यात होणार। परदेशी व्यापार विभागाकडून अधिसूचना। पश्चिम महाराष्ट्र यंदा टँकरग्रस्त। पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात 364 टँकरना पाणीपुरवठा। सातारा आणि पुण्याला सर्वाधिक झळ। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार आणि पश्चिम बंगाल दौऱ्यावर। बिहारच्या जुईमध्ये आणि पश्चिम बंगालच्या कुचबिहारमध्ये आज मोदींची सभा। गौरव वल्लभ यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। सनातन विरोधी पक्षात राहणं अवघड असल्याचं कारण देत वल्लभ यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी। क्रिकेटर पृथ्वी शॉच्या अडचणीत वाढ। अभिनेत्रीचा विनयभंग प्रकरणी कोर्टाकडून पोलिसांना तपासाचे आदेश। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।